कालचाच एक डीएम होता की सासूबाई म्हणतात तू त्याला फटके देत नाहीस बाळाला आणि म्हणून ते इतकं वाया जात आहे. तर खरंच सांग, मी चुकीचं करते का? कारण का मी माझ्या लेकरावर कधीच हात उचलत नाही. हात उचलण्यानं लेकराचं चुकीचं वागणं दुरुस्त होतं का? हो होतं, पण त्याचे दुर्गामी परिणाम वाईट असतात. जर तुम्ही लॉंग टर्म ज्याला आपण म्हणतो रिझल्टसाठी काम करत आहात, तर तुम्ही या शॉर्ट टर्म गोष्टींकडे ज्याला आपण म्हणतो ना की ज्याच्यामधून आपल्याला एक टेम्पटेशन मिळतं की खरंच एका फटक्यात जर गोष्ट दुरुस्त होणार असेल तर का देऊ नये. कारण का त्यांना एकच गोष्ट रेजिस्टर होते डोक्यामध्ये बाळाच्या की फटका दिला म्हणून मी ही अमुक गोष्ट करायला नको. ही गोष्ट करणं कसं चुकीचं आहे ते जोपर्यंत तुम्ही त्याच्यापर्यंत पोचवत नाही, जर त्या मोमेंटला लेकरू त्या एखाद्या गोष्टीसाठी भरपूर रडतंय तर त्याला ते ओसरू द्या. ती फिलिंग व्हॅलिडेट करा की बाबा हे काही चुकीचं नाहीये, तुला वाईट वाटतंय, मी ते समजू शकते, पण धपाटा घालून त्याला गप्प बसवणं म्हणजे तुझ्या कुठल्याही नेगेटिव्ह फिलिंग्स, ज्या की तितक्याच खरं आहे, प्रेम जेवढं खरं आहे तेवढंच त्याचं अग्रेशन, त्याचा अँगर, त्याचं फ्रस्ट्रेशन हेही तितकंच खरं आहे. पण ते जर तुम्ही नाकारत असाल आणि त्याला धपाटा मारून गप्प बसवत असाल, एखाद्या गोष्टीसाठी हट्टीपणा केल्याच्या नंतर धपाटा मारून तुम्ही त्याला गप्प बसवत असाल, तर तुम्ही तिथे हे एक्झाम्पल सेट करताय की एक तर तुझ्या नेगेटिव्ह फिलिंग्स या इतरांना त्रास देणाऱ्या आहेत तर तू त्या दाबल्या पाहिजे, सप्रेस केल्या पाहिजे. त्याचा उद्या चालून स्फोट होणार आणि त्याचे दुष्परिणाम बाळाला, स्वतःला आणि आपल्यालाही भोगावे लागणार. तर त्यामुळे अशा कुठल्याही शॉर्ट टर्म बेनिफिट्स किंवा रिझल्ट्सला बळी न पडता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही न मारणारे आई असाल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. फक्त बाउंड्रीज कशा पाळल्या गेल्या पाहिजे त्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. याबद्दल मी ऑलरेडी भरपूर लिहिलेलं आहे किंवा तुम्ही 1-on-1 सेशनच्या माध्यमातून सुद्धा कनेक्ट होऊ शकता माझ्यासोबत जर तुम्हाला बोलायचं असेल तर. पण सध्यापुरतं लिहून घ्या तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये की तुम्ही मारून उपयोग अजिबात होणार नाही आणि जो झालेला तुम्हाला परिणाम दिसेल तो तितक्यापुरता असेल, त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स अजिबात नाही. ती खूपच ट्रॉमॅटिक गोष्ट आहे आणि खरं तर अजून तासभर बोलता येईल यावर, पण आत्तापुरतं एवढंच की त्याचे चांगले आणि दुर्गामी परिणाम अजिबातच नाही आहेत. थँक्यू.